स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या बी एड महाविद्यालयातील बी एडच्या थर्ड सेमिस्टरला जो कंपल्सरी विषय आहे असेसमेंट फॉर लर्निंग अध्ययनासाठीचे मूल्यांकन या पेपरविषयी माहिती मिळवूया. मी प्राध्यापक एम आर जोशी एम सेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया असेसमेंट फॉर लर्निंग अध्ययनासाठीचे मूल्यांकन या विषयाची प्रश्नपत्रिका. सुरुवातीला दिलेली माहिती सारखी असते. फॅकल्टी ऑफ एज्युकेशन बी एड सेकंड इयर थर्ड सेमिस्टर कंपल्सरी कोर्स असेसमेंट फॉर लर्निंग. त्याचा क्रमांक दिलेला असतो पेपरचा BEd CC 302. आता हा जो पेपर आहे 75 मार्काचा मॅक्झिमम मार्क्स आणि टाईम ड्युरेशन आहे 3 आवर्स आणि हा पेपर CBCS पॅटर्ननुसार असणार आहे. तर आता सुरुवातीला सूचना त्या ठिकाणी दिलेल्या वाचा. त्या सूचना नीट वाचल्या पाहिजेत. नोट बी 1 क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी. सेकंड फ्रॉम द क्वेश्चन नंबर 2 to 4 solve any 2. Third, from question number 5 to 7 solve any 2. Fourth, there is a permission to use calculator. Fifth, graph paper is provided by examination center if necessary. मराठीमध्ये सूचना अशा आहेत. प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य ही पहिली सूचना. दुसरी सूचना प्रश्न क्रमांक 2 ते 4 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा. तिसरी सूचना प्रश्न क्रमांक 5 ते 7 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा. चौथी सूचना गणकयंत्र वापरण्यास परवानगी आहे. आणि पाचवी सूचना जर आवश्यकता असल्यास आलेख कागद परीक्षा केंद्राकडून दिला जाईल. तर या सूचना लक्षात घ्या. प्रश्न पहिला अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे आणि 2 ते 4 पैकी कोणतेही 2 आणि 5 ते 7 पैकी कोणतेही 2 असे एकूण 5 प्रश्न सोडवायचे आहेत. गणकयंत्र म्हणजे कॅल्क्युलेटर वापरण्यास परवानगी आहे आणि आलेख कागद केंद्राकडून दिला जाईल किंवा त्याचा सप्लाय केला जाईल. याचा अर्थ तुम्हाला मोबाईल वापरण्याची परवानगी आहे असा नाही आहे, फक्त कॅल्क्युलेटर त्या ठिकाणी वापरता येईल. चला तर पाहूया प्रश्नरचना कशी आहे. पहिला प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न काय आहे? क्वेश्चन नंबर 1, राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 3. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. या ठिकाणी 15 मार्क आहेत पहा. या ठिकाणी हे 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 3 म्हटल्यानंतर प्रत्येक टिपेला त्या ठिकाणी 5 मार्क आहेत. आता इंग्लिश व्हर्शनमधल्या टिपा पाहू. पहिली टिप आहे झेड स्कोर्स अँड टी स्कोर्स. दुसरी क्रायटेरियाज ऑफ गुड लर्निंग एक्सपिरियन्सेस. थर्ड व्हॅलिडिटी अँड रिलायबिलिटी. आणि फोर्थ क्युम्युलेटिव्ह रेकॉर्ड. फिफ्थ ड्रॉ द हिस्टोग्राम बाय युजिंग फॉलोइंग डाटा. इथे क्लास इंटरवल दिलेले आहेत आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहेत. 60 ते 69 6, 50 ते 59 8, 40 ते 49 10, 30 ते 29 20, 20 ते 29 4, 10 ते 19 2. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी याच्यावर तुम्हाला हिस्टोग्रॅम त्या ठिकाणी काढायचा आहे या डाटाचा उपयोग करून. मराठीमध्ये दिलेल्या सूचना पहा. आपलं टिपा पहा. टिपा लिहा कोणत्याही 3 वर. पहिली टिप आहे झेड प्राप्तांक व टी प्राप्तांक. दुसरी चांगल्या अध्ययन अनुभूतींचे निकष. तिसरी सप्रमाणता आणि विश्वसनीयता. फोर्थ संचय नोंदपत्रक. आणि फिफ्थ खालील माहितीच्या आधारे स्तंभालेख काढा. काय माहिती दिलेली? वर्गांतरे दिलेली आहेत. 60 to 69 6, 50 to 59 8, 40 to 49 10, 30 to 29 20, 20 to 29 4, 10 to 19 2. तर अशा प्रकारच्या माहितीच्या आधारे सामग्रीच्या आधारे त्या ठिकाणी तुम्हाला स्तंभालेख काढायचा आहे. त्याच्यासाठी आलेख कागद प्रोव्हाइड केला जाईल. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे. दुसरा प्रश्न काय पहा. एक्सप्लेन द concepts of measurement and evaluation and discuss the principles of evaluation with proper examples. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. मापन आणि मूल्यमापन ह्या संकल्पना स्पष्ट करा आणि मूल्यमापन तत्वांची सोदाहरण चर्चा करा. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न काय पहा. व्हॉट इज मीन बाय फीडबॅक. डिस्कस इन डिटेल द व्हेरियस टाईप्स ऑफ फीडबॅक्स. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. प्रत्याभरण म्हणजे काय? प्रत्याभरणाच्या विविध प्रकारांची सविस्तर चर्चा करा. त्याच्यानंतर फोर्थ क्वेश्चन हा गणितावर आधारित आहे, सांख्यिकी याच्यावर. कॅल्क्युलेट द क्वार्टाईल डेविएशन फ्रॉम द फॉलोइंग डिस्ट्रीब्युशन टेबल अँड राईट डाऊन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्वार्टाईल डेविएशन. 15 मार्क्स. इंटरवल्स पहा आणि फ्रिक्वेन्सीज पहा. 18 to 20 3, 15 to 17 4, 12 to 14 10, 9 to 11 20, 6 to 8 8, 3 to 5 4, 0 to 2 1. मराठीमध्ये खालील वारंवारता सारणीवरून चतुर्थक विचलन काढा आणि चतुर्थक विचलनाची वैशिष्ट्ये लिहा. वर्गांतरे आणि वारंवारता 18 ते 20 3, 15 ते 17 4,
12 ते 14 10, 9 ते 11 20, 6 ते 8 8, 3 ते 5 4 आणि 0 ते 2 1. तर ह्याच्या आधारे तुम्हाला क्वार्टाईल डेव्हिएशन आणि त्याची वैशिष्ट्य त्या ठिकाणी लिहायची आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5 काय, हाऊ विल यू कन्स्ट्रक्ट अचिव्हमेंट टेस्ट फॉर 9th स्टँडर्ड स्टुडंट्स, एक्सप्लेन विथ प्रॉपर एक्झाम्पल. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. इयत्ता 9वीमधील विद्यार्थ्यांसाठी संपादनूक चाचणी तुम्ही कशी तयार कराल, योग्य उदाहरणासहित स्पष्ट करा. तर ही चाचणी तुम्हाला त्या ठिकाणी लिहायची. तुमच्या मेथडच्या आधारे ही चाचणी तुम्ही लिहिली तरी चालेल. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6 काय, क्वेश्चन नंबर 6 असं आहे, एक्सप्लेन टूल्स ऑफ इव्हॅल्युएशन, इंटरव्ह्यू अँड क्वेश्चनरी विथ देअर मेरिट्स अँड डिमेरिट्स. मुलाखत आणि प्रश्नावली ही मूल्यमापनाची साधने त्यांच्या गुणदोषांसहित स्पष्ट करा. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 7, कॅल्क्युलेट द मीन, मीडियन अँड मोड बाय यूजिंग फॉलोइंग डाटा. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. इथे वर्गांतरी दिलेली आहेत. मराठीमध्ये खालील सामग्रीच्या आधारे मध्यमान आणि मध्यांक आणि बहुलक काढा. मध्यमान मध्यांक बहुलक काढायचे. वर्गांतरित दिलेली आहेत. वारंवारिता दिलेली आहेत. 41 ते 45 1, 36 ते 40 1, 31 ते 35 10, 26 ते 30 12, 21 ते 25 8, 16 ते 20 5, 11 ते 15 3. इथे इंग्रजी व्हर्शनमध्ये 41 to 45 1, 36 to 41, 31 to 35 10, 26 to 30 12, 21 to 25 8, 16 to 25 आणि 11 to 15 3. तर अशा प्रकारे हा डाटा दिलेला आहे. याच्या आधारे कॅल्क्युलेट मीन, मीडियन अँड मोड त्या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. तर याच्यामध्ये दुसरा तिसरा चौथा हे जे प्रश्न आहेत, दुसरा तिसरा चौथा याच्यापैकी कोणते 2 सोडवायचे आहेत आणि 5वा 6वा 7वा याच्यापैकी कोणते 2 त्या तुम्हाला सोडवायचे. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी पहिला प्रश्न अनिवार्य असणार आहे आणि बाकीचे सगळे प्रश्न जे आहेत त्याला 2 एक ऑप्शन आहे. 2 ते 4 पैकी 2 आणि 5 ते 7 पैकी कोणतेही 2. तर आता निबंध वजा प्रश्न जे असतात ते साधारणपणे 2.5 ते 3 पेजेस लिहायचे आहेत आणि टिपा ह्या 1 ते 1.5 पेज तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे. तर अशा प्रकारे आज आपण तिसरी प्रश्नपत्रिका या ठिकाणी माहिती करून घेतली. ही नमुना प्रश्नपत्रिका आहे. याच्या आधारेच तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. धन्यवाद. सबस्क्राईब करा, शेअर करा.